आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला अल्केन म्हणतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डला अल्कीन म्हणतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला अल्काईन म्हणतो. पण कधी हा प्रश्न पडलाय का की कार्बन कार्बन चार बॉन्डला आपण काय म्हणतो? कार्बन कार्बन चार बॉन्ड एक्झिस्ट करतो का? मित्रांनो, या कार्बनची व्हॅलेन्सी त्या कार्बनची व्हॅलेन्सी दोघांची व्हॅलेन्सी चार चारच आहे. मग दोघं पण चार चार बॉन्ड फॉर्म करण्यासाठी कॅपेबल आहेत, तरी सुद्धा दोन कार्बन एकमेकांशी चार बॉन्ड का फॉर्म करत नाहीत? याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीनं अतिशय तुम्हाला सोपं करून हा व्हिडिओ समजावून सांगणार आहे. ठीक आहे, बघा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्बन कार्बन जेव्हा सिंगल बॉन्ड तयार होतो त्या सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतो? अल्केन म्हणतो. सिंगल बॉन्ड जो तयार होतो त्या सिंगल बॉन्डला आपण सिग्मा बॉन्ड असं पण म्हणतो. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये तयार झालेला किंवा अल्केन मधला हा जो सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड कसा आहे? सिग्मा बॉन्ड आहे. कार्बन कार्बन जेव्हा डबल बॉन्ड तयार होतो त्या डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय. कार्बन कार्बन जेव्हा ट्रिपल बॉन्ड तयार होतो त्या ट्रिपल मध्ये काय असतं? एक सिग्मा दोन पाय. म्हणजे सिंगल बॉन्ड असो, डबल बॉन्ड असो, ट्रिपल बॉन्ड असो, सगळ्यांमध्ये एक 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 सिग्मा. डबल मध्ये एक सिग्मा एक पाय, ट्रिपल मध्ये एक सिग्मा दोन पाय. आता पहिल्यांदा हे बघूयात की सिग्मा बॉन्ड कशाला म्हणतात. सिग्मा बॉन्ड ची डेफिनेशन अशी आहे की द बॉन्ड विच इज अ फॉर्म बाय ॲक्झियल ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ॲक्झियल ओव्हरलॅपिंगनं जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड, ज्याला आपण हेड टू हेड ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग म्हणतो. म्हणजे या ऑर्बिटलचा हेड या ऑर्बिटलचा हेड एकमेकावरती ओव्हरलॅप होतात. ठीक आहे, किंवा एका ऍक्सिस वरती. समजा असा एक ऍक्सिस आहे, या ऑर्बिटलचा जो ऍक्सिस आहे दुसऱ्या ऑर्बिटलचा तोच ऍक्सिस आहे आणि ऍक्सिस वरती येऊन त्यांची ओव्हरलॅपिंग होते. ओव्हरलॅपिंग होते म्हणजे एकमेकावरती असे ते ओव्हरलॅप होतात, चिकटतात, एकमेकावरती डिपॉझिट होतात, मिक्स होतात. ठीक आहे, तर सिग्मा बॉन्ड जो तयार होतो तो हेड ऑन ओव्हरलॅपिंगनं किंवा ॲक्झियल ओव्हरलॅपिंगनं तयार होतो. तिथं एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त असते म्हणून तो बॉन्ड सुद्धा स्ट्रॉंग असतो. पाय बॉन्ड कसा तयार होतो? पाय बॉन्ड तयार होतो साइड वाईज ओव्हरलॅपिंगनं किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंगनं. म्हणजे या ऑर्बिटलचं ओरिएंटेशन इकडे आहे, या ऍक्सिस वरती आहे, या ऑर्बिटलचं ओरिएंटेशन या बाजूला आहे. दोघं जाता जाता फक्त शेजारी थोडा पार्शियल ओव्हरलॅपिंग होते, लॅटरल ओव्हरलॅपिंग होते, साइड वाईज ओव्हरलॅपिंग होते. अशा ओव्हरलॅपिंगनं पाय बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, पाय बॉन्ड जो असतो तो वीक बॉन्ड असतो. कळतंय? ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंगमुळे सिग्मा आणि पाय बॉन्ड असा डिफरन्स क्रिएट होतो. आता पहिला प्रश्न पडला असेल, ऑर्बिटल म्हणजे काय? मित्रांनो, ऑर्बिटल म्हणजे काय असतं की कुठल्याही ॲटम मध्ये एक असा रिजन असतो की जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम असते. एक सेंट्रलला न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसच्या भोवती शेल्स असतात, त्या शेलच्या मध्ये ऑर्बिटल असतात, शेललाच आपण ऑर्बिट म्हणतो, त्या ऑर्बिटच्या मध्ये ऑर्बिटल असतात. ठीक आहे, तुम्हाला ऑर्बिटल समजावून सांगतो आज या व्हिडिओमध्ये. आपल्याला कम्प्लीट कार्बन कार्बन चार बॉन्ड का फॉर्म होत नाही हे कम्प्लीट शिकायचं आहे. त्याची सुरुवात अगदी अगदी बेसिक पासून आपण शिकूयात. सपोज हा न्यूक्लियस आहे, ही त्याची पहिली शेल आहे किंवा पहिला ऑर्बिट आहे ज्याच्यावरनं इलेक्ट्रॉन फिरत असतात. या ऑर्बिटवरती कुठेतरी एक असा रिजन असतो की ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम असते. समजा दुसरी शेल आहे किंवा दुसरं ऑर्बिट आहे, या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये सुद्धा कुठेतरी इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी असते, मॅक्झिमम असते. त्याला आपण म्हणतो ऑर्बिटल. तर असे कार्बनमध्ये कोणते कोणते ऑर्बिटल प्रेझेंट आहेत? कार्बनमध्ये एस ऑर्बिटल प्रेझेंट आहे, पी ऑर्बिटल प्रेझेंट आहे. एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो? स्फेरिकल शेप असतो. ओके, पी ऑर्बिटलचा शेप कसा असतो? डंबेल शेप असतो. ओके, असा किंवा असा. बाय लोब्ड असतो, डंबेल शेप. म्हणजे एस ऑर्बिटलचा शेप जो तो स्फेरिकल आहे, म्हणजे त्या स्फेरिकल रिजन मध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता आहे. पी ऑर्बिटलचा असा डंबेल शेप आहे, म्हणजे त्या रिजन मध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, सो इट इज द स्पेस और रिजन वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग एन इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. तर असे एस पी डी एफ अशा प्रकारचे ऑर्बिटल असतात. कार्बन मध्ये दोन ऑर्बिटल आहेत, कोणते कोणते? एस आणि पी. कार्बनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ठीक आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. कार्बनच्या पहिल्या शेलमध्ये 1s2 दोन इलेक्ट्रॉन आहेत. ओके, दुसऱ्या शेलमधच्या दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये म्हणजे एस ऑर्बिटलमध्ये 2s2 आणि पुढे आहे 2p2. हे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला कसं वाचायचं? 1s2 2s2 2p2. म्हणजे पहिल्या शेलच्या एस ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलच्या एस ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, परत दुसऱ्याच सेलच्या पी ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन. ह्याला चित्रामध्ये कसं रिप्रेझेंट करायचं? हे बघा, तुम्ही म्हणाल चित्र का म्हणताय? डायग्राम आहे, ही फिगर आहे, डायग्राम आहे. जोपर्यंत कळतंय तोपर्यंत डायग्राम आहे किंवा फिगर आहे, कळत नसेल तर ते चित्र आहे. ठीक आहे, तर या चित्रामध्ये 1s2
आता एसचा शेप कसा आहे, स्फेरिकल आहे. तर पहिल्या शेलच्या एस ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2s2 म्हणजे दुसऱ्या सेलच्या एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2p2 दुसऱ्या सेलच्या पी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. तर इथं इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत कार्बनच्या. कार्बनच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, लास्ट शेलमध्ये, ओके, इथे म्हणजे एस मध्ये 2 आणि पी मध्ये 2 असे किती झाले, 4. कार्बनच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर लास्ट शेलमध्ये किंवा व्हॅलेन्स शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि एखाद्या दुसऱ्या ॲटम सोबत कंबाईन होताना आयदर इलेक्ट्रॉन डोनेट करणं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं किंवा इलेक्ट्रॉन शेअर करणं, ही जी कॅपॅसिटी असते, हे सगळं कशासाठी, ऑक्टेट फॉर्म करण्यासाठी. एखादा ॲटम जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतो, गेन करतो किंवा शेअर करतो टू फॉर्म ऑक्टेट ऑर ड्युप्लेट ऑर टू बिकम स्टेबल, त्याला आपण काय म्हणतो, त्याची व्हॅलेन्सी म्हणतो. ठीक आहे. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. कार्बनला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल, ऑक्टेट म्हणजे काय, तर कार्बनच्या लास्ट शेलमध्ये त्याला 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतात. हे 8 इलेक्ट्रॉन मिळाले की त्याला बरं वाटतं, तो स्टेबल होतो, राईट. तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला आणखीन 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ते 4 इलेक्ट्रॉन काय करतो, तो दुसऱ्यासोबत शेअर करतो. तर ही जी शेअरिंग आहे, ही शेअरिंग ज्या दुसऱ्या ॲटम सोबत होते, ती शेअरिंग होत असताना कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. मग हा कोव्हॅलंट बॉन्ड 2 वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतो. एक होतो ॲक्सियल ओव्हरलॅपिंगनं, एक होतो साइड वाईज ओव्हरलॅपिंगनं. ॲक्सियल ओव्हरलॅपिंग म्हणजे अशी ओव्हरलॅपिंग, साइड वाईज ओव्हरलॅपिंग म्हणजे अशी ओव्हरलॅपिंग, कळतंय. मग साइड वाईज ओव्हरलॅपिंगनं जो बॉन्ड तयार होतो त्याला पाय बॉन्ड म्हणायचा, आणि ॲक्सियल ओव्हरलॅपिंगनं जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हणायचं सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड, पाय बॉन्ड वीक बॉन्ड. सिग्मा आणि पाय समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. आपण जेव्हा आपल्या एकदम जिगरी मित्राला, एकदम क्लोज फ्रेंड आहे तुमचा, अगदी बालमित्र आहे ना, लंगोटी यार ज्याला आपण म्हणतो, तसा मित्र आहे, त्याला आपण खूप दिवसांनी भेटलो, तर आपण त्याला कसं भेटतो, आपण असा तो समोरून येतोय, आपण असे कडकडून मिठी मारतो, बरोबर. एकदम ॲक्सियल ओव्हरलॅपिंग होते, कम्प्लीट ओव्हरलॅप होतो किंवा मॅक्झिमम एक्सटेंट मध्ये ओव्हरलॅपिंग होते, अशी मिठी मारतो. तर हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड इंडिकेट काय करतो, स्ट्रेंथ इंडिकेट करतो, कारण स्ट्रॉंग बॉन्ड आहे आपल्या दोघांमध्ये, मिठी कडकडून आहे. तेच एखाद्या फॉर्मल मीटमध्ये जेव्हा 2 जण ओळखीचे होतात किंवा काही 2 जणांमध्ये मैत्री आहे, पण इतकी पण गहिरी मैत्री नाहीये, ते कसे भेटतात, ते असे एकमेकांच्या जवळ येतात आणि खांद्याला खांदा लावतात. ओके. हे जे ओव्हरलॅपिंग आहे, ही जी मीट आहे, हे कशी आहे, ही साइड वाईज ओव्हरलॅपिंग आहे. दिस इज लॅटरल ओव्हरलॅपिंग. लॅटरल ओव्हरलॅपिंग का आहे, कारण बॉन्डिंग एवढी स्ट्रॉंग नाहीये, एवढी घसट नाहीये, कळतंय. दिस इज साइड वाईज ओव्हरलॅपिंग पाय बॉन्ड. आणि जेव्हा असे कचकचून समोरच्याला गुदमरेल असे जेव्हा मिठी मारतो तेव्हा तो सिग्मा बॉन्ड आहे. तर सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, पाय बॉन्ड वीक बॉन्ड आहे. क्लिअर आहे, ओके. आता आपल्या समोर स्क्रीनवरती जे चित्र दिलेलं आहे तुम्हाला, हे चित्राकडे बघा. या चित्रामध्ये तुम्हाला ऑर्बिटल्स दिसतील. ठीक आहे. हा कार्बनचं हे चित्र आहे. हे जे डेंटल सारखी डेंटल क्लिनिकच्या बाहेर लावलेल्या चित्रासारखं वाटतंय, तर त्याचा याच्याशी काही संबंध नाही, हे सगळे ऑर्बिटल्स. पहा, हा कार्बन, दुसरा एक कार्बन, या कार्बनचा एक पी ऑर्बिटल, हा हा पी ऑर्बिटल, या कार्बनचा म्हणजे दुसऱ्या कार्बनचा पण तसाच पी ऑर्बिटल. हे दोघं काय झाले, दोघं एकाच ऍक्सिसवर एकमेकांशी भेटले, ऑन द सेम ऍक्सिस. याचा हेड, त्याचा हेड यांची ओव्हरलॅपिंग झाली, हेड ऑन ओव्हरलॅपिंग और हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. इथं कोणता बॉन्ड तयार झाला, सिग्मा बॉन्ड तयार झाला. ठीक आहे. आता दुसरा जो ऑर्बिटल आहे या कार्बनचा, तो असा इथं दिसतोय, हा हा बलून सारखा, रेड बलून. ओके. इथं ओव्हरलॅपिंग दाखवली, हा शेप नाहीये, इथं ओव्हरलॅपिंग दाखवलेली आहे, ही ओव्हरलॅपिंग आहे. ठीक आहे. तर हा एक ऑर्बिटल, हा एक ऑर्बिटल. तसाच त्याचा तिसरा ऑर्बिटल, हा एक ऑर्बिटल, हा एक ऑर्बिटल. हा जो ऑर्बिटल होता पहिला वाला, ठीक आहे, तो पहिला ऑर्बिटल जो होता तो डायरेक्टली अलॉंग द ऍक्सिस होता, कोणाच्या, या ऑर्बिटलच्या. ह्या दोघांची कुठे भेट झाली, इथे. त्यामुळे दोघं एकमेकावरती कम्प्लिटली ओव्हरलॅप झालेत, इथं सिग्मा बॉन्ड तयार झाला. हा जो ऑर्बिटल तुम्हाला दिसतोय, हे 2 ऑर्बिटल असे थोडे 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 ओव्हरलॅप झालेत एकमेकावरती. हा कोणता बॉन्ड झाला, हा पाय बॉन्ड तयार झाला. इथे सुद्धा थोडी थोडी ओव्हरलॅपिंग आहे, हा सुद्धा काय झाला, पाय. एक सिग्मा तयार झाला, 2 पाय, म्हणजे किती बॉन्ड तयार झाले, ट्रिपल बॉन्ड तयार झाला. बघा, नीट लक्ष द्या. पहिला बॉन्ड जो तयार होतोय कार्बन कार्बनचा, हा पी ऑर्बिटल, हा पी ऑर्बिटल. ठीक आहे. हे एकमेकावरती ओव्हरलॅप झाले. ही कशी ओव्हरलॅपिंग आहे, ऍक्सियल ओव्हरलॅपिंग आहे, सिग्मा बॉन्ड. दुसरा बॉन्ड होताना दुसरा ऑर्बिटल, या ऑर्बिटलचं ओरिएंटेशन असं आहे, इथं दिसतंय, याचं ओरिएंटेशन इथं, याचं ओरिएंटेशन इथं आहे, हे असे. आता काय करतील, हे दोन्ही असे ओव्हरलॅप होतात, असे थोडेसे, म्हणजे इकडून याने अशी थोडी मान झुकवली, इकडून याने थोडी मान झुकवली, आणि
आता दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग होती. हा कसा बॉन्ड झाला? पाय. आता इकडे तिसरा पाय, म्हणजे पहिला सिग्मा, दुसरा पाय, तिसरा बॉन्ड. तिसऱ्या बॉन्डचा ऑर्बिटल असा खाली आहे, याचा पण ऑर्बिटल असा खाली आहे. हे दोघे असे ओव्हरलॅप होत आहेत एकमेकावरती. ओके, थोडेसे टिल्ट झालेत एकमेकावरती. अगेन साइड वाईज ओव्हरलॅपिंग आहे, पार्शियल ओव्हरलॅपिंग आहे, वीक बॉन्ड. तर पहिला जो बॉन्ड होता तो असा एकदम ऑन द ऍक्सिस हेड टू हेड सिग्मा, पाय, पाय. 3 बॉन्ड झाले. पहिल्यांदा जेव्हा फक्त सिग्मा तयार झाला त्याला आपण काय म्हणतो? तो अल्केन झाला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अल्केन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फिक्स झाला, राईट? हा तर कंपल्सरी आहेच आहे. सिंगल बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर दुसरा पाय बॉन्ड तयार होतोय, हा दुसरा पाय बॉन्ड. आता काय झाला? अल्कीन, कारण सिग्मा बॉन्ड, एक पाय बॉन्ड अल्कीन. आता तिसरा बॉन्ड, एक सिग्मा, वरचा एक पाय, खाली एक पाय, 3 बॉन्ड झाले. काय झाला? अल्काईन. आता आपला प्रश्न आहे की कार्बन कार्बन 4 बॉन्ड का फॉर्म होत नाहीत? चौथा बॉन्ड फॉर्म होण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? चौथ्या बॉन्डसाठीचं ऑर्बिटलचं ओरिएंटेशन बघा. दिसतं तुम्हाला ऑर्बिटलचं ओरिएंटेशन? हा चौथा ऑर्बिटल, हा याचा चौथा ऑर्बिटल. दोघांचाही चौथा ऑर्बिटल जो आहे तो एकमेकापासून अवे आहे. एक्झॅक्टली याचं डिरेक्शन बघा, हा या दिशेला आहे, हा या दिशेला आहे. याचं ओरिएंटेशन इकडं आहे, याचं ओरिएंटेशन इकडं आहे. आपण पहिला बॉन्ड जो तयार केला अतिशय उत्साहानं, आनंदानं, यालाही बॉन्ड फॉर्म करायचं होतं, यालाही बॉन्ड फॉर्म करायचं होतं, बॉन्ड फॉर्मेशन झालं. याला थोडंसं बळबळ आहे ना, घरच्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर, घरच्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर, हे दोघे सोबत आले. याला सांगितलं मेडिकल कर, हे दोघे सोबत आले. ठीक आहे, बळ थोडी थोडी ओव्हरलॅपिंग झाली, बळ थोडी थोडी ओव्हरलॅपिंग झाली. इथं अतिशय उत्साहानं, आनंदाने, है ना, मेड फॉर इच अदर असा बॉन्ड तयार झाला. हा सिग्मा, पाय, पाय. किती बॉन्ड झाले? हा पहिला बॉन्ड, दुसरा बॉन्ड, तिसरा बॉन्ड, 3 बॉन्ड झाले. चौथ्या बॉन्डसाठी ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होणं गरजेचं होतं. ओके, पण हे ओव्हरलॅपिंग का होऊ शकत नाही? कारण दुसराच बॉन्ड आपण बळबळ फॉर्म केलाय, तिसरा अजून बळबळ फॉर्म केलाय. कार्बनला खरं तर एकच बॉन्ड तयार करायचा होता, सो इच्छेनं, उत्स्फूर्तपणे. दुसरा बळबळ, तिसरा बळबळ, चौथा एकमेकापासून लांब पळ, है ना, हा इकडं, हा इकडं. आता याला जर एकमेकांवरती ओव्हरलॅप करायचं असेल असा, कळतंय, तर याला एकतर रामदेव बाबा व्हावं लागेल, किंवा यांचं ह्या दोघांमधले जे 3 बॉन्ड आहेत ते 3 बॉन्ड त्याला रिस्ट्रिक्ट करतील. एवढी फ्लेक्झिबिलिटी कुठून आणायची की या ओरिएंटेशन, म्हणजे इकडे अगदी काश्मीरकडे कन्याकुमारीकडे असं ओरिएंटेशन आहे, यांना डायरेक्टली एकमेकांवरती ओव्हरलॅप करायचं आहे. आपण पहिला बॉन्ड एकदम छान ओव्हरलॅप केला, राईट? दुसरा बळ, तिसरा अजून बळ, चौथा ओव्हरलॅप करायचा असेल तर अनलेस अँड अंटिल इट इज रामदेव बाबा, इट कॅन नॉट बी पॉसिबल. कळतंय? तर चौथा बॉन्ड फॉर्म न होण्यामागं मेन रिझन काय? तर चौथा बॉन्ड फॉर्म होण्यासाठी ऑर्बिटलची जी ओव्हरलॅपिंग लागते. ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग का लागते? तर या ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग का लागते? कारण ऑर्बिटल्स मध्येच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. आपण काय म्हणतो की इलेक्ट्रॉन कुठं असतात? ऍटम मध्ये असतात. ऍटम मध्ये कुठं असतात? शेल मध्ये असतात. शेल मध्ये कुठं असतात? ऑर्बिटल मध्ये असतात. आणि जेव्हा तुम्हाला ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ते माहिती आहे, तर जेव्हा ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होईल तेव्हाच इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल, आणि जेव्हा इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल तेव्हाच बॉन्ड फॉर्मेशन होईल. त्यामुळे चौथा बॉन्ड फॉर्म करायचा असेल तर जो चौथा ऑर्बिटल आहे दोन्ही कार्बनकडचा, त्याची प्रॉपर ओव्हरलॅपिंग व्हायला पाहिजे, जे की पॉसिबल नाही, कारण दोघांचं ओरिएंटेशन एक्झॅक्टली अपोजिट आहे. सो इन ब्रीफ, वन स्टेटमेंटमध्ये काय सांगता येईल? ड्यू टू इम्प्रॉपर ओव्हरलॅपिंग ऑर opposite orientation of orbital, carbon carbon fourth bond is not possible.